लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थानी काव्या बाहेर जात असतात आणि आपण पाहतो चालत असताना काव्याची तब्येत ही अचानक खराब होते आणि त्याच वेळेस आपण पाहतो डॉक्टर आर्या देखील त्या ठिकाणी येते आणि ती काव्याला पाणी देते. तर तिकडे घरी आपण पाहतो बाबाने एक छानसा शर्ट आणलेला असतो आणि नंदिनी विचारते, बाबा हे तुम्ही कोणासाठी आणलं आहे? तेव्हा बाबा बोलतात, तू ज्याच्या नावचे कुंकू लावतेस ना त्याच्यासाठी आणलेलं आहे, जीवासाठी. परंतु जीवाला हे सांगू नको की हा शर्ट मी आणलेला आहे, तूच आणलेला आहे म्हणून तू सांग. तर इकडे आपण पाहतो काव्य ही डॉक्टर आर्याला बोलते, या रस्त्याने जात असताना अनेक महिलांचे मिसकॅरेज झालेले आहे, हा रस्ता खराब आहे, त्यामुळे मी आईस होण्याच्या अगोदर शासनाकडून हा रस्ता दुरुस्त करून घेणार आहे. आणि तेव्हा डॉक्टर आर्याला नंदिनीची आठवण येते आणि ती विचारू लागते कशा प्रकारे नंदिनीने आपण प्रेग्नंट असल्याचे सर्वांना सांगितलेले आहे आणि सर्वांची फसवणूक केलेली आहे. नंदिनीची देखील मिसकॅरेज झालेली आहे, हे सत्य मी काव्याला सांगू का असा ती विचार करू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये डॉक्टर आर्या ही काव्याला नंदिनीबद्दल सर्व सत्य सांगणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.